ओके, तर मुद्दा असा होता की बऱ्याच वेळेस काय होतं की आपली आणि पालकांची बॉन्डिंगच तयार होत नाही, बरोबर. त्या ठिकाणी अनेक अडथळे असतात. प्रॉब्लेम काय होतो माहिती कसं आपण जर त्याला पोस्टपोन केला ना तर डेमो नंतर होतच नाही. पण असं पण होणार नाही ना सर. कसं आहे बघा, समजा पाच त्याच्यासाठी काय करावं लागेल, एक प्लॅटफॉर्म उभा करावा लागेल. त्यांच्या घरात एक 5-10 मिनिटं पाणी पिण्यापर्यंत, चहा पिण्यापर्यंत आपण त्यांना त्या गोष्टीचं खूप जबरदस्त असं इम्पॉर्टन्स क्रिएट करून सांगू शकतो की जसं प्रायमरी त्याच गोष्टी आपल्या कंटेंटमध्ये नवीन काही नाही, फक्त ते मांडण्याची जी थेअरी आणि स्किल आहे त्या पद्धतीने जर आपण त्यांना सांगितलं की बाबा राज्य शासन आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एवढे मोठे प्रयत्न करते, आम्हाला तुमच्याकडनं काही 1 रुपयाची अपेक्षा नाही आहे, आमचे राज्य शासनाचेच काही टूल्स वगैरे आहेत पण ते आम्ही तुम्हाला फक्त सजेस्ट करणार आहेत, आमचं कंपल्सरी नाही आहे अजिबात की तुम्ही ते घ्यावं, पण आमची इच्छा अशी आहे की पालकांनी निदान मुलाच्या अभ्यासात असणाऱ्या अडचणी समजून घ्याव्या. त्या मुलगा परीक्षेला काय अडचण फेस करतो, तो मुलगा शाळेमध्ये बसल्यावर काय अडचण फेस करतो, त्याच्या मुलाच्या होमवर्क त्याचा यशामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करतं, त्याची अभ्यासाची पद्धत त्याला कुठपर्यंत यश मिळवून देऊ शकते, असे तुम्ही टॉपिक जर सांगितले त्यांना, ह्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आणि सर आणि मॅडम की निदान हे मुद्दे त्याचं आयुष्य पुढे घडवण्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहे, बरोबर. सो कसं असतं ना की आपण आपली तब्येत सारखी सारखी खराब होत असेल तर ऑब्व्हियसली आपण डॉक्टरकडे जातो. आपले काही लिगल मॅटर्स असतील, बरोबर आहे, की कागदोपत्री काही अडचणी असतील, काही जमिनीचे व्यवहार असतील, काही अनावधानाने घडलेल्या घटना असतील तर त्याच्यासाठी सल्ला घ्यायला आपण वकिलाकडे जातो, बरोबर आहे. म्हणजे त्या क्षेत्रात अगदी मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला मी एखाद्या इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टकडे जातो, बरोबर आहे. बँकेची काही अडचण असेल तर बँकिंग मधल्या एक्सपर्टकडे जातो. सो आपण आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एका एक्सपर्टची मदत घेतो. सो एज्युकेशन मध्ये आमच्यासारखे एक्सपर्टचं जे नॉलेज आहे ते जर तुम्ही तुमच्या मुलासाठी वापरलं, समजून घेतलं आणि ऐकलं आणि वापरलं तर डेफिनेटली तुम्हाला आमचा खूप चांगला उपयोग होईल. जर असा एक 5 मिनिटाचा प्लॅटफॉर्म मी उभा करून मग निघालो, मला वाटतं ती अपॉइंटमेंट रिशेड्यूल होऊ शकेल. पण मग तिथे जर तुम्हाला माहिती का हा बॉन्डच तयार होणार नाही, तो माणूस बसूच शकत नाहीये, ती मॅडम बसूच शकत नाहीये, तर तुमचा डेमो तिथे नाही मध्ये होईल. तो काउन्सिलिंग झाल्यानंतर परत रिशेड्यूल होईल का? तो नाही होणार ना. पण काउन्सिलिंग झालीच नाही तर रिशेड्यूल होईल की नाही? तो म्हणजे पॉसिबिलिटी कुठे क्रिएट होते? काउन्सिलिंग करून तो स्पॉइल करण्यामध्ये क्रिएट होते की काउन्सिलिंग न करता त्या गोष्टीचा एक प्रॉपर त्यांना विजन दिलं की आमचा रोल काय तुमच्याकडे येण्याचा, आणि त्यांना तिचं इम्पॉर्टन्स क्रिएट करून दिलं आणि मग मी फॉलोअप मधून तो डेमो लावला तर निदान तिथं काहीतरी पॉसिबिलिटी दुसऱ्या वेळेस जेव्हा डेमो लागेल आणि क्लिअरली मी त्यांना सांगून आलेलो मला खूप शांततेचा 1 तास पाहिजे, अजिबात डिस्टर्बन्सच नको, तुम्ही उठणार, हे उठणार, ते उठणार. मी आज तुमच्या घरी का काउन्सिलिंग करत नाही, कारण हे जे चाललेलं आहे याच्यामध्ये आपलं काउन्सिलिंग होणार नाही, तुमची अटॅचमेंट माझ्याशी होणार नाही, माझी अटॅचमेंट तुमच्याशी होणार नाही. खूप महत्वाचा विषय मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, मुलाच्या भवितव्याबद्दल डिस्कस करणार आहे, त्यामध्ये आपण ह्या गडबडीमध्ये, अशा गडबडीमध्ये आपण काउन्सिलिंग डेमो देत नाही. हे सगळं त्यांना सांगून रिशेड्यूल जर मला वाटतं तो झाला आणि प्रॉपर त्यांनी जर टायमिंग दिला तर तोच डेमो जो होणार नसतो त्या दिवशी, तोच डेमो आपण कन्वर्ट करू शकतो. सो अजून काय एखादं रिझन वाटतं तुम्हाला की ज्याच्यामुळे तो फॉलोअप मध्ये जात असेल? 2-3 रिझन आपण परत परत त्याला रिवाइज करू. एक तर त्याची नीडच क्रिएट झाली नाही, एक तर त्याची रिक्वायरमेंट जी आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला त्याला कंटेंट देता आला नाही, बरोबर. दुसरी गोष्ट त्याची आपली बॉन्डिंगच झाली नाही, बरोबर. अजून काय रिझन असेल? बेनिफिट सांगता नाही आले प्रॉपरली, बरोबर. प्रॉडक्टचे बेनिफिट त्याच्यापर्यंत तेवढे पोहोचलेच नाही. क्लोजिंग मध्ये ॲटिट्यूड क्लोजिंग नाही केली, ॲटिट्यूड क्लोजिंग नाही. करेक्ट, एकदम राईट. आपल्या क्लोजिंग कशा होतात? आपल्या क्लोजिंग खूप भंगार होतात. भंगार म्हणजे कशा? सेल्समन. एक्झॅक्टली. तुम्ही सेल्समन आहे हे समोरच्याला समजतं आणि म्हणून तो तुम्हाला फॉलोअप मध्ये टाकतो. क्लिअर आहे. मी गेलो, मला जर एखादा म्हटला सर 2 दिवसांनी सांगतो, समजून घ्यायचं त्याने मला ओळखलं की मी सेल्समन. एकदम क्लिअर, प्युअर डेफिनेशन आहे. जर शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहिलं की तुम्ही काउन्सिलर म्हणून बसलेले आहेत आणि तुम्ही काउन्सिलिंगच करताय आणि तुम्ही त्यांना मार्गच दाखवताय, तर 99% डेमो जागेवरती डन होतो. पण ज्या मिनिटाला तिथं लक्षात येतं की 99% तुम्ही सेल्समन असं त्यांनी कन्सिडर केलेलं आहे, त्यांनी तुम्हाला जर सेल्समन म्हणून डोक्यामध्ये तुमची इमेज त्यांच्या जर सेल्समन म्हणून झाली कोणत्याही मिनिटाला त्या 2 तासामध्ये, तर ते तुम्हाला लाईटली घेतात, ते तुम्हाला सिरियसली घेत नाही.
आणि ते तुम्हाला फॉलोअपमध्ये टाकतात. मग आपण सेल्समन आहे असं कुठे कुठे दिसतं डेमोमध्ये? कसं कसं जाणवतं त्यांना? काय फॅक्ट्स असतील किंवा घटना असतील अशा की जिथे समजतं ते आपल्याला ओळखतात की हा सेल्समन? आपण कन्व्हिन्स करतो. बरोबर. काही गोष्टींना आपण जेव्हा कन्व्हिन्स करायला जातो त्यांना, बरोबर, कधी कधी आपले काही काउन्सिलर काय करतात की ते सांगतात की नाही सर असा प्रॉब्लेम नाही ते मुलांचा तोच प्रॉब्लेम असतो. म्हणजे तुम्ही एम्बॉस करतात प्रॉब्लेम, बळजबरीने प्रॉब्लेम थोपतात तुम्ही त्यांच्यावरती. काही गोष्टींना अप्रिशिएट पण करावं लागेल. अच्छा आपला दादा असा आहे, हो गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. मग तुम्हाला ते स्किल पाहिजे की तू 95% वर असेल तरी माझा प्रोडक्ट त्याने घेतला पाहिजे, हे स्किल तुमच्याकडे पाहिजे. पण तो जेव्हा 95% वर असतो तुम्ही पॅनिक होतात, आता काय करायचं. मग तुम्ही प्रॉब्लेम आहे ना बळजबरी काढायला लागतं आणि ते त्यांना समजतं की हा बळजबरी एक प्रॉब्लेम उकरून काढतोय. आणि मग जेव्हा शेवटी आपण प्रोडक्ट वरती येतो ना मग त्यांना लिंकअप होतं की हा प्रॉब्लेम का काढत होता. सो तुम्हाला अशा फेजमध्ये, म्हणजे आता एक रिझन असं आहे की मुलगा 40% 50% वर असेल तरी आपण तोच डेमो देतो. मुलगा आपण 60-70% वर असेल तरी तोच डेमो देतो. मुलगा 90-95% वर असेल तरी तोच डेमो देतो. हे एक कारण आहे ऍडमिशन फॉलोअप मध्ये जाण्याचं. तुम्हाला मुलगा 40-45% वर असेल तर हाच डेमो कसा फिरवून कसा रोटेट करून द्यायचा आहे, कशा पद्धतीने तो हँडल करायचा आहे याचं स्किल तुमच्याकडे असेल तर तिथे तुम्ही ऍडमिशन करा. 70-75% वाल्याला मुलगा हाच डेमो कशा पद्धतीने रोटेट करून प्रेझेंट करायचा आहे हे जर स्किल तुमच्याकडे असेल तर ती पण ऍडमिशन जागेवर होईल. आणि 95%ला हाच डेमो कसा रोटेट करून द्यायचा आहे तर तिथे पण हे होईल. बरोबर. अगदी एक सेंटेन्स मध्ये थोडा चेंजेस होऊ शकतो. शाळेमध्ये विद्यार्थ्याला 40% कळतं, 60% भाग कळत नाही. आता हे एक वाक्य आहे, हे तुम्ही 40-45%चा मुलगा आहे त्याला कसं डिलिव्हर करणार, म्हणजे याच्यातून त्याला काय तुम्ही सांगणार या वाक्यातून त्याच्या पालकांना. आणि ह्याच वाक्यातून 70-75%चा मुलगा असेल तर त्याला तुम्ही कसं सांगणार, आणि 90-95%चा मुलगा असेल तर त्याला हीच गोष्ट त्याला कशी सांगणार, सांगा बरं. प्रयत्न करून बघू. तरी तू मागे बसलेली असते त्याच्या करता. तिला माहिती पहिले पुढच्यांना विचारते, ते नसतं का शाळेमध्ये जेव्हा बॅक बेंचर इज ऑलवेज टॉपर. येस. तिच्यापर्यंत पण पुढे निघून जातो आपण. सांग बरं रे तू कसं करणार आपण. तरी प्रयत्न. एक वाक्य आहे, शाळेमध्ये बघा विद्यार्थ्याला 40% कळतं, 60% भाग कळत नाही. याच्याशी रिलेटेड तू 40-45%चा जर मुलगा असेल तर त्याला तू तिथं लीड कशी क्रिएट करशील त्याची, किंवा 70-75चा असेल मग तिथे कशी करशील, आणि 90-95%चा मुलगा असेल तर तिथं कशी करशील. कसं PMT ने? म्हणजे नॉर्मली पहिली ते चौथीचं बघायला गेलं तर सगळ्यांना 90-95% असतात, किंवा मुलं त्या टायमाला हुशार पण असतात, पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट पण तेवढी असते. आता आपण पहिलं सिच्युएशन घेऊ की विद्यार्थी 40 to 45% मधला विद्यार्थी तुझ्या पुढे बसलेला आहे. मग आता पालकांना तू समजून सांगते की बाबा शाळेमध्ये सर प्रॉब्लेम काय होतो की 40% भाग मुलांना कळतो शिकवलेला, त्याची कारणं बिरणं सांगितले आपण, 60% भाग काय कळत नाही. मग आता मुलगा 40-45%चा आहे. सो तू सीन कसा क्रिएट करशील, मग तिथे त्या मुलाला तिथली नीड कशी क्रिएट करशील. प्रश्न येतोय ना लक्षामध्ये माझं? म्हणजे मजा काय माहिती का, की आपल्याकडे या प्रश्नांची उत्तर नाहीये. आपण आता चर्चेतून विचार करायला लागलो. म्हणजे आता समजा श्रीकांत सर किती वर्षापासून काम करत असतील, 1-2 वर्षापासून. मी 2 वर्षापासून काम करतोय, आणि सर 2 वर्षापासून काम करताय, तू 1 वर्षापासून काम करतेय. आफ्टर ए लॉंग पिरियड असे काही प्रश्न आहे जे आता आपल्याला अनुत्तरित आहे. आणि जर हे प्रश्नांची उत्तर आपल्याकडे असतील तर आपले 20 पैकी 12-13 डेमो डन होतील. मॅटर हाच आहे, ट्रेनिंग घ्यायचं कारण हेच आहे, कंटेंट तोच आहे, पण विचार कोणत्या गोष्टीवर आपल्याला करायचा आहे, स्वतःमध्ये एक्सपर्टिझम कोणत्या याच्यात करायचं तर ह्या याच्यात करायचं आहे. मग 40-45% मुलगा आहे तो ऑब्वियस एकदम क्लिअर आहे, तर तो मुलगा अभ्यासच करत नाही. म्हणजे हा 60% भाग जो शाळेतला नाही कळत आहे, आपल्याला पण माहिती आहे, पालक पण ऍग्री करताय ना की तो मुलगा करतच नाही आहे.
घरामध्ये, तर त्याच बेसिसवरती मी त्याची नीड क्रिएट करणार. किती सोपं आहे बरोबर, की तुमचा मुलगा हा 60% काहीही करत नाहीये आणि तो काहीच करत नाहीये म्हणून आज तो काही करत नाही म्हणून उद्या पण त्याला काय समजत नाहीये. जसं आज आपण त्याला सेल्फ स्टडी समजून सांगितल्यानंतर बरोबर, तिथे आपण त्याला काय सांगू शकतो परत, की जो शाळेतला 60% भाग त्याला नाही कळत आहे, मग त्याची बिफोर टीचिंग रिडिंग जर झाली तर दुसऱ्या दिवशी त्याला कळेल ना. पण हा मुलगा आदल्या दिवशी त्याच्यासाठी काही करतच नाही ना. बिफोर टीचिंग रिडिंग आदल्या दिवशी करत नाही, त्याच्यामुळे तो दुसऱ्या दिवशी तो रेशो त्याचा उलट 40% अजून कमी होऊ शकतो. मुलगा काही करत नाही हा मेन मुद्दा आहे तुमच्याकडे. 60% समजून घेण्यासाठी तो मुलगा स्वतः काहीच करत नाहीये. 40-45% मुलगा असेल तर तुम्हाला तिथेच भर द्यायचा आहे, त्याच गोष्टीवरती तुम्हाला भर द्यायचा, की हे 60% मिळवण्यासाठी त्याचा 1% प्रयत्न नाहीये आणि त्याला ते मिळवून देण्यासाठी पालकांचा पण 1% प्रयत्न नाहीये. पालकांचा 1% प्रयत्न नाहीये कारण पालक बसतच नाही त्याच्या बाजूला. पालक गिव्ह करतात. पॅरेंट्स म्हणतात तो करत नाही, तो करत नाही, तो करत नाही, तो करत नाही. मुद्दे तेच येतात परत. तो बोलायला कसा शिकला, तो चालायला कसा शिकला, विदाऊट पॅरेंटच्या कॉन्ट्रीब्युशन इन्व्हॉल्वमेंटनी शिकला का तो बोलायला? पॅरेंट्सनी काहीच केलं नाही. मुलगा जन्माला आला, सर आमचं पोरगं जन्माला आलं, बोलतच नाही काही, त्याला शब्दच बोलता येत नाही म्हणून पॅरेंट्सनी सोडून दिलं का? शिकवलं ना, बोलायला शिकवलं ना. शेवटी पॅरेंट्सनी आई वडिलांनी मिळून त्याला बोलतं केलं ना. सर बाळ जन्माला आलं ते चालत नाही म्हणून सोडून दिलं का माणसानी? नाही, त्याला चालायला शिकवलं ना. सो मुलगा अभ्यास करताना काही करत नाही हे उत्तर चुकीचं आहे ना पॅरेंट्सचं. तो करत नाही, तुम्ही काय काय करताय त्याच्यासाठी सांगा. ट्युशन क्लास सोडून ते सगळे जगातले सगळे पॅरेंट्स ते करताय, ते सोडून तुम्ही स्वतः काय करताय? त्याला ते 60% समजून देण्यासाठी तुम्ही काहीच करत नाही ना. त्याला अदर प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट करून दिले तर तुम्ही त्याच्यात त्या प्लॅटफॉर्म मध्ये त्याचं काय परफॉर्मन्स आहे, त्याला तिथं फायदा होतोय की तोटा होतोय, तो स्वतः काय करतोय याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. म्हणजे तुम्ही काही करत नाहीये, मुलगाही काही करत नाहीये, मग कसं काय होईल? मग तो 45% वरच राहील की अजून खाली येईल की ग्रोथ होईल? हाच मुलगा 70-75% असेल तर काय सांगणार? आता 70-75% म्हणजे थोडाफार अभ्यास तर करत असेल, असं तर होऊ शकत नाही अभ्यासच करत नाही म्हणून 40-45% सारखा. मग तिथे काय करणार? तिथे काय सांगणार? सिस्टमॅटिक स्टडी नाही. एक्झॅक्ट. अभ्यास करतोय, मेहनत करतोय, पण हे 60% मिळवण्यासाठी त्याची मेहनत जी आहे ती दिशाहीन आहे, डायरेक्शन लेस आहे, फक्त स्पीड आहे. पण फक्त स्पीड असून चालणार नाही, तर प्रॉपर ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे तो स्पीड त्या डायरेक्शनला पाहिजे. आणि याचा प्रवास जो आहे त्याला स्पीड आहे पण डायरेक्शन नाहीये. तर त्यांनी त्याच्या अभ्यासाला जर प्रॉपर डायरेक्शन दिली, हे 60% मिळवण्यासाठी त्याला जर एक सिस्टम बनवून दिली अभ्यासाची आणि हळूहळू करत हे 60% जे स्किप होतंय ते त्याला जर मिळायला लागलं तर हे 75%चे 80वर जातील, 80चे हळूहळू 85वर जातील. हाच विद्यार्थी आपल्याला एक दिवस 90% वरती बघायला मिळेल. फक्त त्याच्या अभ्यासाला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आता हाच विद्यार्थी जर 90-95% वर असेल तर काय करणार? याच वाक्यातून कशी नीड होईल क्रिएट? आता 90 वर आहे तर तो 95 कसं होईल, 97-98 कसं जाईल, पुढे अजून कसं वाढत जाईल? बरोबर आहे. पण आता तुम्ही सांगता की 60% कळत नाही, पॅरेंट्स ऍग्री करतील तर त्याला 60% मिळत नाही, ते सांगायचं नाही. कारण किती त्याला? आता कालचा विद्यार्थी सेम भेटला होता मला, हा. तो 13,000 रुपये दिले, हा. 26,000 डील होती आपली, 13,000 ते पुढच्या महिन्यात देते. तर ती शाळेमध्ये पूर्ण तिच्या 4 तुकड्यांमध्ये 3 नंबर होती, ती टॉप 3 मध्ये होती आणि पहिल्यापासून तोच रेंज आहे. मग तिला मी इथे थोडासा फेअर हा दाखवला की एक रिसर्च सांगतो, रिसर्च एक दाखवला गुगलला, एक रिसर्च आहे 9वीपर्यंत जे विद्यार्थी टॉपर होते आपल्या शाळेमध्ये, म्हणजे इव्हन त्यांना 98-99% पाडणारे विद्यार्थी, पण आपण 10वीला गेल्यावरती बघितलं की त्यांचे मार्क्स सडनली गायब झाले, सडनली खाली आले आणि ते 65-70% वरती आले, 75% वरती आले. आणि मग त्यांनी काय चुका केल्या याच कुठे ना कुठे आज दिदीला जर कळाल्या आणि दिदीने जर त्या चुका नाही केल्या तर तिचा जो हा ग्राफ आहे, हा ग्राफ तिचा अजून पुढे जाईल, खाली येणार नाही. बरोबर. मग या परिणामी ते इम्पॉर्टन्स क्रिएट केलं. तर तुम्हाला आवडेल का की दिदीला आता जर तिच्या मी चुका दाखवल्या, जे ऑलरेडी 95% विद्यार्थी करतायत आणि 10वीला गेल्यावर अचानक मार्क कमी होत आहे, त्या चुका जर दिदीच्या तुम्हाला कळाल्या, त्याच्यावर आपण ॲप्रोप्राईट पद्धतीने एक सोल्युशन, एक काम केलं आणि ती खाली नाही जर वर गेली तर तुम्हाला आवडेल का? बरोबर आहे. आता समजा तुमचा विद्यार्थी हा 5वी-6वीला आहे, तर एखाद्या हा फिअर त्यांच्यामध्ये क्रिएट होऊन ते जागरूक होऊन, अवेअर होऊन पटकन तुम्हाला ॲग्री करतील,
पण काही काही ठिकाणी असं पण असतं की ओव्हर स्मार्ट पॅरेंट आहे, ओव्हर कॉन्फिडंट आहे मुलांवरती. 95% म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की हे काय आपल्याला ते तेवढं त्यांना टोचत नाही ते सगळ्या गोष्टी आहे ना. मग आणखीन एक अदर ऑप्शन म्हणून आपण अजून कशा पद्धतीने जाऊ शकतो त्याच विद्यार्थ्याला. आता तो विद्यार्थी समजा 8वी-9वीला आहे आणि तो 95% घेतो, असं पण असू शकेल ना सिच्युएशन. कालचा विद्यार्थी 8वीला आहे. 5वी-6वीला आपण हे भीती दाखवू शकतो की वरच्या वर्गात जाताना बाबा पर्सेंटेज कमी होता. ठीक आहे, 9वी वाल्याला 10वीची भीती दाखवू, पण तो आता 9वी पर्यंत कन्सिस्टंट 95% मार्क घेतो म्हटलं तर तो ओव्हर कॉन्फिडंट असेल. तो लगेच तो समजून घेणार नाही की 10वीला माझे मार्क कमी होतील म्हणून सर सांगतायत असं अचानक. कारण त्याला तो ओव्हर कॉन्फिडंट आहे आता स्वतःवरती. त्याला कोडचा पॅटर्न सांगू कसा असतो काय असतो. येस, एक बोर्डचा पॅटर्न तुम्ही सांगू शकता, बरोबर. ठीक आहे, अजून मला आणखीन एक गोष्ट पाहिजे त्याच्यामध्ये. जे म्हणजे 9वी पर्यंत जे सिस्टम म्हणजे हाफ पोर्शन मध्ये येत होतं, आता त्या बोर्डला पूर्ण येणार पोर्शन, म्हणजे त्याला पूर्ण धड्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्याचा अभ्यासक्रम आता वाढणार आहे. एक घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. बरोबर. अजून एक काय कन्सेप्ट सांगू शकतो आपण त्यांना? आणि तो पाठांतर करतोय. एक्झॅक्टली. हा रिसर्च आहे ना मी नाही केलेला आहे, हा रिसर्च आहे ना एज्युकेशनल एक्सपर्टनी केलेला आहे. याच्यात 90-95% वाल्यांच्या मुलाला पण त्यांनी गृहीत धरलेलं आहे, 70% वाल्याला पण गृहीत धरलं आहे, 40% वाल्याला पण गृहीत धरलेलं आहे. ॲव्हरेज सगळ्यांचं मिळून ते सांगतात 40% कळतं वर्गात, 60% कळत नाही. मग जर हा रिसर्च असा असेल तर तुमच्या मुलाला 95% मिळता आहेत. मग आता याच्यात दोनच पॉसिबिलिटी असू शकतात सर आणि मॅडम. एक तर तुमचा मुलगा मुळातच खूप टॅलेंटेड, विद्वान, हुशार, ब्रिलियंट आहे खरंच, आणि त्याच्याकडे त्याची अभ्यासाची अशी काहीतरी मेथड आहे, पद्धत आहे की खरंच त्याला शाळेत शिकवलेलं ॲटमोस्ट कळतंय, तो अभ्यास करतोय, त्याच्यातून त्याला शिकवल्या गेलेल्या सगळ्या कन्सेप्ट प्रॉपर समजताय, प्रॉपर त्याला नॉलेज मिळतंय, ही एक पॉसिबिलिटी आहे. तसं असेल तर म्हणजे ऑसम आहे. करोडोतून तुमचा मुलगा विवेकानंद एक आले आहे. आहे आपल्या घरामध्ये. है ना, स्वामी विवेकानंद आज आपल्या घरामध्ये आहे असं समजायचं तुम्ही. पण तसं नसेल ना तर दुसरी पॉसिबिलिटी काय आहे चुकीचं पाठांतर. की हे खरं आहे बट तो जे अचिव्हमेंट्स करतोय तर ते पाठांतराच्या भरोश्यावरती करतोय. त्याची मेमरी स्ट्रॉंग आहे, तो त्याची जी काही बायहार्टिंग सिस्टम आहे ती स्ट्रॉंग आहे त्याची, आणि ती त्याला इथपर्यंत पोहोचवते. आणि जर ही दुसरी पॉसिबिलिटी एक 5-10 मिनिटाकरता जर कन्सिडर केली तर मग असे 95% वाले ग्रॅज्युएशन नंतर खूप मार्केटमध्ये आहेत, 90-95% वाले, त्यांना नोकऱ्या काय मिळालेल्या नाहीये किंवा अपेक्षित अचिव्हमेंट परत एकदा झालेली नाहीये. जसं मी पहिल्या प्रश्नात तुम्हाला विचारलं, अचिव्हमेंट म्हणजे काय. मी एक शिक्षण घेतलं, लाखो रुपये खर्च केले, ते शिक्षण मी याच्यासाठी घेतो की ते शिक्षण घेतल्यानंतर माझा मंथली इन्कम हा 2 लाख 3 लाख रुपये असला पाहिजे, वर्ष 2 वर्षात माझा फ्लॅट, घर, गाडी व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, लक्झरियस कम्फर्ट लाईफ मला जगता आलं पाहिजे, आणि ते हे शिक्षण घेतलं तर मला या अचिव्हमेंट्स करता येतील. त्या उद्देशाने मी ते शिक्षण घेतो आणि ते सगळं मला त्याच पद्धतीने मिळतं. सो मी त्या अचिव्हमेंट केल्या आहे. पण ते शिक्षण घेतल्यानंतर 2 लाखाची सॅलरी मिळायला पाहिजे, तिथं तर 20,000वर मला काम करावं लागतं आहे, तर मी अचिव्हमेंट्स केलेल्या नाही आहे. मग अशी कॅटेगरी पुढे आहे की खूप चांगले पर्सेंटेजनी ते मुलं पास झाले, पण अचिव्हमेंट्स त्यांना करता आलेल्या नाही आहे. स्ट्रगल करताय, कॉम्प्रोमाइज करताय, सॅलरीत करताय, कंपनीच्या जॉबवर करताय, डेझिग्नेशनवरती करताय, फील्डमध्ये कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाय करताय. मग असं का असेल? सो जर थोड्या वेळापुरतं जोपर्यंत आपण विद्यार्थ्याच्या ह्या गोष्टी प्रूव्ह करत नाही की तो नॉलेज ओरिएंटेड आहे की एक्झाम ओरिएंटेड आहे, जोपर्यंत आपली हे प्रूव्हन होत नाही काउन्सिलिंग दरम्यान, तोपर्यंत जर मी दुसरी बाजू कन्सिडर करून तुम्हाला हेल्प केली तर चालेल का? की कदाचित बायहार्टिंग सिस्टम नाही, कारण आपण तोपर्यंत मुलाशी डिस्कशन झालेलं असतं, बरोबर आहे, किंवा आपण डिरेक्ट त्याला त्याच्या याच्यावर येण्याच्या अगोदर त्याला क्वेश्चन करू शकतो की तू सध्या अभ्यास कसा करतो, परीक्षेचा अभ्यास कसा करतो. कारण आता मला अगोदर तो प्रश्न का विचारणं गरजेचं आहे, कारण तो मुलगा 95%चा आहे. मग मला नीड क्रिएट करायला, मला या सगळ्या गोष्टी बेसिकली त्यांना समजून सांगण्यासाठी माझ्याकडे काहीतरी तर हत्यार पाहिजे ना. मग डायरेक्ट मी मुलाला जर प्रश्न उत्तर विचारले, सांग 9वीला हे तुला होतं, त्याचं उत्तर सांग 8वीला हे होतं, सुरुवातीलाच, तर तो मुलगा प्रेशरमध्ये येईल आणि तो शेवटी नाही म्हणाल आपल्या प्रोडक्टला. मला त्याला पण
जास्त पुश नाही करायचं आहे, पण मला नीड पण क्रिएट करायची. मग मी त्याच्याकडनं समजून घेतलं की तू परीक्षेचा अभ्यास कसा करतो. तो जर बोलला की ऑब्व्हियसली आपल्याला पण माहिती 98% मुलं परीक्षेचा अभ्यास पाठांतर करूनच करतात, बरोबर आहे, बाय सिस्टमनीच करतात. तुला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात मोठी मोठी 3-4 ओळींची. आता प्रश्न विचारण्याची पण स्टाईल आहे. 95% वाल्याला तुम्ही जर साधा प्रश्न विचारणार, तू अभ्यास कसा करतो, तो हेच उत्तर देणार. मी 3-4 वेळेस वाचतो, समजून घेतो आणि उत्तर लिहितो. तुम्ही अडकता तिथे. तर मित्र 4-5 ओळींचं उत्तर असतं प्रश्नाचं, है ना, काही एक पानाचं उत्तर आहे तुझं धड्यामध्ये. हे परीक्षेला तुला उत्तर लिहायचं आहे, तर मग तू कसं तयारी करतो याची. असा जर प्रश्न विचारला तर ॲप्रोप्राईट उत्तर दे. सर मी पाठ करतो. प्रश्न विचारणं स्पेसिफिकल विचारा ना, तू हे 5-6 ओळी लक्षात कशा ठेवतो. सो माझा प्रश्न त्या इंटेन्शननी जातो, जे आन्सर मला पाहिजे असतं आणि तेच आन्सर मला मिळतं. प्रश्न चुकीचा विचारला गेला, उत्तर चुकीचं येईल, कन्फ्युजन होणार, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत बेसिकली, की म्हणजे आपल्याला एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने रिक्वायरमेंट प्रमाणे मांडता आली पाहिजे. 40-45% तीच कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने मांडता आली पाहिजे. 70-75 वाल्याला वेगळ्या पद्धतीने, 90-95% वाल्याला तीच कन्सेप्ट मला वेगळ्या पद्धतीने मांडता आली पाहिजे. आणि जर माझ्याकडे ते स्किल असेल तर मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट होईल आणि तुम्हाला काय होईल, रिझल्ट त्या मिनिटाला त्या डेमोमध्ये येईल. पण जर तुम्ही एकसारखीच कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न जर केला तर मग तो रिझल्ट, तो इम्पॅक्ट काय पडत नाही पॅरेंट्सवरती आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की तो डेमो आपला सेम डेला होऊ शकत नाही. बरोबर आहे श्रीकांत सर. अजून काही फॅक्टर्स वाटतात तुम्हाला ऑब्जेक्शन सोडून? आता मला हे बघायचं आहे की हे सगळ्यांना माहिती असलेले ऑब्जेक्शन्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, बरोबर. आज आपण काय करू, जास्त नाही, एक 3, 4, 5 जो तुम्हाला याच्यातला जो वाटेल तो, जे वाटेल ते 2 ऑब्जेक्शन्स तुम्ही मला क्लॅरिफाय करून द्यायचे. तुम्ही कसे करता किंवा तुम्ही कसं करणार. हे का करायचं, कारण वे ऑफ डिलिव्हरी, वे ऑफ हँडलिंग, जोपर्यंत आपल्या सगळ्यांना आपल्याला एकमेकांचं कळत नाही. माझं तुम्ही रोज ऐकतात, रोज कंटाळतात तुम्ही, तेच बोलणं, तीच स्टाईल, तेच सगळ्या गोष्टी, बरोबर. पण मला पण कधीतरी तुमचं ऐकलं पाहिजे की तुम्ही कशा वेळेने जातात. चॉईस इज युअर्स. 11, 12, 17, 18 मुद्दे आहेत जे आपल्याला माहितीतलेच आहे, नेहमीचेच आहे, वेगळं काही लॉजिक नाहीये त्याच्यामध्ये. बट आपण सगळ्यांना उद्या, जे आज नाहीये त्यांना उद्या बोलू आपण. आज आता आपण 4 लोक आहेत, मी पण 2 सांगतो तुमच्या नंतर, कोणते पण 2 तुम्ही सांगाल ते, आणि तुम्ही 2-2 सांगा मला, ठीक आहे. या पहिलं कोण येतं, चला मी आता हे नोकिया कंपनीचं घेईन. ओके. म्हणजे मी सांगतो पॅरेंट्सला की सर तुम्ही बघितलं असेल आपल्या वेळी नोकिया कंपनी होती, बरोबर. नोकिया कंपनीचे आपल्याकडे मोबाईल होते, ते कीपॅडचे मोबाईल होते. कीपॅडचे मोबाईल आपण वापरायचो आणि सगळ्यांकडे तुम्ही बघणार तर तुम्हाला नोकिया कंपनीचे मोबाईल दिसायचे. तेव्हा सॅमसंग वगैरे कंपन्यांना कोणी विचारत पण नव्हतं, बरोबर की नाही. आणि ते रफ अँड टफ पण होते. तीच मोबाईल कंपनी नंतर पुढे जाऊन ती बंद झाली. का बंद झाली, कारण तिने पुढे जाऊन स्वतःमध्ये डेव्हलपमेंटच केली नाहीये. कारण काय पालक बोलतात की आमच्या मुलाला त्याची गरज नाहीये, तर त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलपमेंटच नाही केलेली. तर आपल्याला आपल्या मुलांना इथं पुढे डेव्हलपमेंट करायची आहे सर. आता पुढे जो जमाना येणार आहे तो सगळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे. मग त्या इकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा येणार आहे. मग त्यावेळी तुम्हाला त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला नोकऱ्या पाहिजे असेल तर तुम्हाला त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही असं बोलू शकत नाही की मला हे नॉलेजच नाहीये, मग त्या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या लागणार नाही. एक क्वेश्चन आहे सर माझा की नोकिया तुम्ही सांगितलं नोकिया आता कॉम्पिटिशन मध्ये नाहीये, सस्टेन नाही होऊ शकली. तुम्हाला कारण सांगाल का की नोकिया का कॉम्पिटिशन मध्ये सस्टेन नाही झाली? कारण नोकियाने त्यावेळी एक्झॅक्ट रिझन थोडक्यात काय असं घडलं की ज्याच्यामुळे नोकिया मागे पडली आणि बाकी पुढे गेले? ऍक्च्युली नोकियाला त्यावेळी ऑफर होती की अँड्रॉइड सिस्टीम अप्लाय करण्याची. ओके. त्यावेळी नोकियाने डिसाईड केलं की आम्ही त्याच्यामध्ये उतरणार नाही, अँड्रॉइड सिस्टीम मध्ये आम्ही उतरणार नाही, आम्ही या पद्धतीनेच ते काम करणार आहे. पण बाकीचे जे कंपन्या आहेत जसं सॅमसंग झाले, ओप्पो झाले, यांनी अँड्रॉइड सिस्टीम अप्लाय केली आणि त्यानुसार त्यांनी मोबाईल बनवले. त्या अँड्रॉइड सिस्टीममुळेच ते लोकांना ते आवडलं, त्याचे